तर काय म्हणता रे भाऊ पोट्टे हो, काल होता आपल्या गावचा भंडारा पण ब्लॉक तर आज टाकला आपण. काल आपल्याला एडिट करायला टाइमच नाही भेटला भाऊ, म्हणून मग काय डायरेक्ट सातीत गेलो आणि तटून आपल्या मंदिरात गेलो, काऊन की त्याच मंदिरातला होता भंडारा आज. भंडारा होता म्हणजे आपण सगळ्यात पहिले गेलो गंजावर, काऊन की तटीच तर होती भाजी शिजवणार आहे. हे फार भाऊ तुम्हाला तर माहित आहे, कोणताही भंडारा असो आपले पोट्टे मागे सरत नाही, काही काम असो लाजत बी नाही. आणि हा पोरा म्हणे मला ब्लॉक मध्येच घे बा, म्हटलं त्यात काही विषय आहे का, बसले तेवढ्या पहिली पंग. तुम्हाला हा गडी कोणत्या देशातला दिसतो मला पक्क्यात सांगा बरं, काऊन की हा तरी भंडारा आलता रे बा. मला आज मा गावातले लय पोट्टे म्हणा मला ब्लॉक मध्ये घे, म्हटलं त्यात काही विषय आहे का बा तुमच्यासाठी. हा पोरा तर बा कांदा आणि बॉटल सगळंच घेऊन आलता. ते जाऊ द्या, या लहान पोराची अलगच मजा असते भाऊ. हा बेग आपला मित्र जाय बरं भाऊ, याने ब्लॉग बनवून चालू केलं ते, पण बंद करून केले हे काय माहित नाही भाऊ आपल्याला. इकडे अलग पंक्त चालू, पण पोट्टेचं काहीतरी अलगच असते जेवणाचं भाऊ. काला जर मोड नसला तर डायरेक्ट कवटा कवटा भरच काला मोडतात, आणि सट जेवण झालं पाहिजे ना भाऊ. काला तर मोडला भाऊ, पण या गड्याचं लिंबू मधून रसच नाही निघणार बा, सगळा काय करा आता. सगळ्यात मेन विषय म्हणजे आपण जेवणाबाबत कधीच मागे सरत नाही भाऊ. या गड्याने मला धमकीच दिली, मी आलंच पाहिजे म्हणे ब्लॉग मध्ये. म्हटलं काही विषय आहे का भाऊ त्यासाठी. तुम्ही म्हणता आता कुठे चालला ते तर सांगतोच, पण हा पुऱ्या पाहणार भाऊ अटी भांग पाडला, याचं काय करा काय मित्र भाऊ. आपल्या गावामध्ये संभाजी महाराजची मूर्ती ही स्थापना आहे, म्हणून संभाजी येटाळमध्ये चालू होता भजन कीर्तन. तटून आलो आम्ही, हे पोट्टे इले काऊन वडत माहित आहे, काऊन की आज म्हणे पानच खाऊ घाल, पण हा पोऱ्या म्हणे मी तर काही खाऊ घालतच नाही भाऊ तुले पान, काही कराच. म्हटलं जाऊ दे रे बा, तिले कुठे वळवळ करायले. आता चाललो आपण घरी, पण घरी जायच्या पहिले आपण एक वननचा रस्ता घेऊनच जाऊ, त्यात काही विषय आहे का भाऊ. आणि ते फॉलोचं बटन आज दाबून द्या तुम्ही, फॉलो काही वाढून नाही राहिले. भेटू आपण उद्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.